नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील कांदळकर आपले सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, जेव्हा आपण मोबाईलमधून प्रिंट काढण्यासाठी जातो, तेव्हा आपल्याला संबंधित PDF डॉक्युमेंट्स व्हॉट्सअप करायला सांगितले जाते. त्यासाठी आपल्याला संबंधित व्यक्तीचा मोबाईल नंबर सेव्ह करावा लागतो. यामुळे अनावश्यक कॉन्टॅक्ट्स आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह होतात. आज मी आपल्यासाठी नवीन ट्रिक घेऊन आलेलो आहे, ज्यामुळे मोबाईल नंबरमध्ये कॉन्टॅक्ट सेव्ह न करता आपण संबंधित डॉक्युमेंट PDF समोरच्या व्यक्तीला पाठवू शकतो. चला तर मित्रांनो, पाहूया कसे. सर्वप्रथम जी PDF आपल्याला फॉरवर्ड करायची आहे, ती PDF सेव्ह असलेल्या फोल्डरमधून सिलेक्ट करून घ्यायची आहे. आणि या ठिकाणी खाली जे 4 ऑप्शन येणार आहे, त्यावरती आपल्याला सेंड बटनावरती क्लिक करायचं आहे. आता सेंड बटनावरती क्लिक केल्यानंतर त्यापैकी आपल्याला WhatsAppवरती क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी WhatsAppवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी रिसेंटली कॉन्टॅक्टेड आणि रिसेंटली चॅट ओपन होतील. तर वरती या ठिकाणी बघा, सुरुवातीला सेंड टू, या ठिकाणी सेंड टू म्हणून आपल्याला या ठिकाणी या सर्च बारवर क्लिक करायचे आहे आणि या ठिकाणी आपला स्वतःचा नंबर आपल्याला या ठिकाणी मित्रांनो टाकायचा आहे. स्वतःचा नंबर या ठिकाणी सर्च होईल, त्यावरती आपल्याला क्लिक करून ही जी PDF आहे, ही PDF आपल्याला स्वतःच्या नंबरवरती पाठवून ठेवायची. ही PDF या ठिकाणी मी स्वतःच्या नंबरवरती अशा प्रकारे पाठवलेली आहे. या ठिकाणी मित्रांनो बघा, फॉरवर्ड ॲरो आहे, त्या फॉरवर्ड ॲरोवरती आपल्याला क्लिक करायचे आहे. आता या ठिकाणी फॉरवर्ड ॲरोवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा या ठिकाणी रिसेंटली कॉन्टॅक्टेड आणि रिसेंटली चॅट ओपन होतील. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी वरती बघा, फॉरवर्डेड टू सर्च बारवर क्लिक करायचे आहे आणि ज्या नंबरवरती आपल्याला, जो नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह नाही, अशा नंबरवरती आपल्याला काय करायचं आहे, ही PDF या ठिकाणी पाठवायची आहे. तो नंबर आपण या ठिकाणी सर्च करून घ्यायचा आहे. हा नंबर आपण या ठिकाणी टाकलेला आहे आणि हा या ठिकाणी नंबर टाकलेला आपल्याला या ठिकाणी सर्च झालेला आहे. आपण डायरेक्ट सेंड केलं तर होत नाही, परंतु आपण एखाद्या चॅटवरती ते शेअर करून आणि त्यानंतर आपण जर फॉरवर्ड केलं तर त्या ठिकाणी तो नंबर सर्च होतो. त्यावरती क्लिक करून आपल्याला या ठिकाणी ती PDF समोर सेंड करायची आहे. अशा प्रकारे आपण तो नंबर सेव्ह न करता या ठिकाणी ही PDF सेंड केलेली आहे.